वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी जे ग्रामगीता दिली त्या ग्रामगीतेमध्ये अध्याय 23वा सणोत्सव आहे। माणूस हा अनुकरण प्रिय आहे, म्हणजे त्याला जसं जसं चांगलं दिसेल तसे तसे पाहण्याची हौस त्याच्या मनामध्ये निर्माण होते। म्हणून माणूस हा अनुकरण प्रिय असल्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत योजनाबद्ध असे सण आहेत आणि प्रत्येकी सणामागचा भारतीय संस्कृतीमध्ये एक विशेष गुण आहे, अनुभव आहे, तो आम्ही सण करत असताना जाणला पाहिजे। आता मित्रहो, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात की बिळा खादीर खादले विष, चोरूनी दूध पाजिले सर्पास, सोयीरपणे केले वागास तरी नाशाची मनुष्याचा। मित्रहो, अनेक विचारांची साठवण आपल्या मनामध्ये होतात। कधी कधी मनुष्य हा दुःखाने ओरपटल्यानंतर त्याला या जीवनामध्ये आल्यानंतर असं वाटते की देवा, माझ्या जीवनामध्ये इतकं दुःख का, एवढं दुःख का, या दुःखापासून माझी सुटका होऊ द्यावी यासाठी अनेकदा लोक देवांना मरण मागतात। परंतु मित्र हो, तुम्हाला मरण मागणे म्हणजे मरण देणे एवढं काही साधं आहे का? तुमचं आयुष्य तुम्ही जितकं कमावून आले तितके आयुष्य या ठिकाणी झाल्याशिवाय तुम्हाला मरण प्राप्त होणार नाही। आज जे शरीर तुम्हाला मिळालेलं आहे ते पूर्वजन्माचं सुकृत आहे, मागच्या जन्मी तुम्ही केलेलं पुण्य आहे, त्या पुण्याच्या भरोशावर तुम्हाला आज हे मनुष्य शरीर प्राप्त झालं, उगेच नाही झालं। जन्मातीचे मूळ पाहिले शोधुनी आणि दुःखासीचं कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊनी हानी केली। त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं की हे कशावरून सिद्ध होते की मनुष्य हा पुण्य करूनच आला। तेव्हा महाराज म्हणतात की पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, आणि या दोन्हीचे सांगण नरदेहात येऊन माती केली म्हणतात, नरदेहा येऊन। तर मित्र हो, हे जे आयुष्य मिळाले, हा जो जन्म मिळाला तो पूर्वजन्मीचा सुकृत आहे। या जन्मामध्ये आल्यानंतर अनेक विचारांनी मनुष्य ज्यावेळेस धुरपडून जातो तेव्हा त्याला आपलं जीवन सुद्धा नकोसं वाटते। अशा समारंभामधून तुम्ही समोर निघण्यासाठी सणोत्सवाचा योजनाबद्ध पद्धतीने भारतीय संस्कृतीमध्ये महापुरुषांनी सण निर्माण केले।